स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तो सुगड पूजन कसे करावे त्याचप्रमाणे उद्या मकर संक्रांत असल्यामुळे उद्या ही आपली भोगी देखील आहे। तर न खाई भोगी सदा रोगी असं आपण प्रत्येक वेळेस म्हणत असतो। तर त्याचप्रमाणे आपण मकर संक्रांत देखील 14 जानेवारीला साजरी करणार आहोत। तर 14 जानेवारीला आपल्याला सुगड पूजन कसे करायचे आहेत त्याचप्रमाणे नव्या नवरीची ओटी भरत असताना तिच्या ओटीमध्ये एक वस्तू आपल्याला टाकायची आहे। तर याविषयी माहिती बघणार आहोत। जर का माझी माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि एक लाईक देखील करा। इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय। हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते। तसेच या दिवशी महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू देखील करतात। सुवासिनींना बोलावून सुगडाचे वाण देखील देतात व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन देखील करतात। तसेच लग्न झालेल्या जोडप्यांची देखील पहिली मकर संक्रांत थाटामाटात देखील साजरी केली जाते। त्याचप्रमाणे नव्या नवरीची या दिवशी ओटी कशी भरायची हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे। तर नव्या नवरीची ओटी भरत असताना आपण तिच्या ओटीमध्ये आपल्याला आवर्जून ही एक वस्तू टाकायची आहे। तर नव्या नवरीची या दिवशी खणा नारळाने ओटी भरण्यात येते। तसे सासू आपल्या नव्या सुनेला काळी साडी भेट देते। तसे पाहिले गेले तर काळी साडी ओटीमध्ये देत नाही, पण संक्रांतीला काळ्या साडीचे विशेष महत्त्व मानले जाते। म्हणून संक्रांतीच्या दिवशी नव्या नवरीच्या ओटीमध्ये काळी साडी आणि एक खणा नारळाची ओटी म्हणजे एक नारळ देखील नवीन नवरीच्या ओटीमध्ये द्यायचं असतं। तर ही एक वस्तू आपण नव्या नवरीच्या संक्रांतीच्या दिवशी ओटीमध्ये एक नारळ द्यायचं आहे। मकर संक्रांत हा वर्षातून एकदा येणारा सण आहे। या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देखील देतात। तर काही पवित्र अशी मकर संक्रांत साजरी करावी। तसेच पूजेला लागणारे साहित्य कोणते, पूजेचे महत्त्व काय आपण देखील या व्हिडिओच्या मधून जाणून घेणार आहोत। तर मकर संक्रांतीला आपल्याला पूजेला लागणारे साहित्य तर ते म्हणजे समई, तेल, वात, काडीपेटी, उदबत्ती, निरंजन, तूप, फुलवात, धूप, पाट, हळद, कुंकू, अक्षदा, लाल रंगाचा कापडा, रांगोळी, फुलाचा हार, फुले, अत्तर, गजरा, तांदूळ, 5 सुगड, मातीचे लहान सुगडीत गट, हरभरा, मटार, शेंगा, कापूस, गाजर, ऊस, तिळगुळ, शेंगदाणे, कच्ची खिचडी, डाळ आणि तांदूळ, बोर, गव्हाच्या ओंब्या ह्या सर्व साहित्य आपण सुगड पूजनासाठी घेणार आहोत। त्याच प्रकारे सुगड पूजनासाठी आपण 5 सुगड हे छोटे छोटे मातीचे घ्यायचे आहेत। महाराष्ट्रामध्ये 5 छोटे छोटे मातीचे सुगड घेतले जातात। मकर संक्रांतीच्या दिवशी आता सुगड घेतल्यानंतर आपल्याला सुगड पूजन कसे करायचे आहेत तर सुगड पूजन आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे लागतात। तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता। नव्या नवरीने छान काळी साडी परिधान करून केसात गजरा माळून अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार व्हावे। आता सर्वात आधी घरातील देवाची पूजा करून आपण घ्यावी। तसेच तुम्ही जेथे सुगडाची पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी, म्हणजे केर काढून तेथे ओल्या कपड्याने पुसून घ्यावे। ओल्या कपड्याने पुसत असतात त्या पाण्यामध्ये आपण गोमित्र, लिंबू, हळद, मीठ अशा प्रकारचे पदार्थ टाकून ते आपण पूर्ण फरशी तिथे पुसून घ्यायची असते। आता तिथे आपण पूर्ण फरशी पुसून झाल्यानंतर एक पाट मांडून त्या पाटावर लाल कापड देखील टाकून घ्यायची असते। पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यावी, समई तयार करून प्रज्वलित करावी, उदबत्ती लावून घ्यावी। आता सुगडांना हळदी कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळा। सुगडामध्ये गाजर, बोरे, ऊसाची पेरे, मटार, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगुळ, कच्ची खिचडी, शेंगदाणे इत्यादी भरावे। असे 5 सुगड तयार करून घ्यावे। तसेच पाटावर तांदूळ घालून त्यावर हे सुगड ठेवावे। आता सुगड यांना हळदी कुंकू अर्पण करावे व स्वतःच्या कपाळी लावावी। तसेच अक्षदा अर्पण कराव्या, हार, फुले अर्पण करावीत। तिळगुळाचा लाडू किंवा हलव्याचा किंवा तिळाच्या वडीचा नैवेद्य देखील दाखवावा। निरंजन तयार करून ओवाळावे, मनोभावे नमस्कार करावा। आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावा। नंतर 5 सुवासिना वानवसा करावा। घरातील सर्व थोरा मोठ्यांचा आपण आशीर्वाद घ्यायला हवे। त्याचप्रमाणे या दिवशी सुगड पूजनाचे महत्त्व म्हणजे मकर संक्रांती या दिवशी पूजेचे महत्त्व खूप मानले जाते। तसेच या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे। या दिवशी सूर्य कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करून पूजा केल्याने खूप पुण्य मिळते। तसेच सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्त्व आहे। तसेच अनेक ठिकाणी हिंदू धर्मात सकाळी सूर्यदेवाची पूजा देखील करतात। तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्याला नकळतपणे घडलेले अनेक पापे आपल्या हातून नाहीसे होतात। तसेच सकारात्मकता जीवनात प्रवेश करते। तसेच संक्रांती म्हणजे सूर्याचे कर्क राशीत मकर राशीत होणारे संक्रमण होय। त्याचप्रमाणे मकर संक्रांती कशी साजरी करावी या दिवशी सकाळी सुवासिनींना घरी बोलावून हळदी कुंकाचा देखील समारंभ करून तिळगुळ आणि
ओवा म्हणजे भेटवस्तू वाटावा। पहिल्या वर्षी नव्या नवरीने मात्र सुवासिनी हळदी कुंकू किंवा कुंकुवाची डब्बी वाटावी। त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला आवडत असलेल्या वस्तूचे मान देखील देऊ शकतात। मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हा काळ आपल्याला परिपूर्ण मकर संक्रांतीसाठी गरजेचा असतो। त्याचप्रमाणे कुणाला काही सुतक वगैरे असेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांतीची भेटवस्तू किंवा मकर संक्रांत हा सण देखील साजरा करायचा असतो। त्याचप्रमाणे यावर्षी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्तू वर्ज्य असल्यामुळे पिवळ्या रंगाचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला कपडा परिधान करायचा नाही। त्याचप्रमाणे बांगड्या देखील घालायच्या नाहीत आणि देवीने जाईचे फूल हातात घेतलेले असल्यामुळे आपल्याला जाईच्या देखील गजरा लावायचा नाही। त्याचप्रमाणे नव्या नवरीसाठी आपण काळ्या रंगाची साडी आणि हे काही जे दागिने असतात ते दागिने देखील आणून नव्या नवरीची देखील छान प्रकारे व्यवसाय करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।